गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, वीर महाराज प्रताप की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सिद्धांत दादा कॉफी लाग द्या। पैठण राजपूत समाजाचे अध्यक्ष तथा धडाडीचे कार्यकर्ते कल्याणसिंग परदेशी आपल्यासोबत आहेत। कल्याणसिंग परदेशी साहेब, आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण यावर्षी महाराणा प्रताप गणेश मंडळाचा उत्सव हा 80व्या वर्षी पदार्पण करून साजरा करत आहोत। या अनुषंगाने आज महाभंडाराचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया राहील, आपल्याला काय वाटतंय, आज काय बोलावं असं वाटतंय तुम्हाला? सर्वप्रथम मी गणरायाला वंदन करून तसेच आपले संभाजीनगरचे न्यूज चॅनल श्री सुनील टाक आपला पण मी मनपूर्वक आभार मानतो। आमच्या राजपूत परदेशी गणेश मंडळ समाज महाराणा प्रताप समाजाच्या वतीनं तुम्हाला आम्ही खूप खूप धन्यवाद देतो। आणि तसेच आमचा आता हे महाराणा प्रताप गणेश मंडळ परदेशपुरा सन 1945ला त्याची स्थापना झाली। आज 80व्या वर्षात ते पदार्पण करत आहेत। आणि आमचा राजपूत समाज असा आहे, प्रत्येक सणासुदीला प्रत्येक कार्यक्रमाला अग्रेसर असतो। गणपती असो, नवरात्र उत्सव असो, या अनेक सण असे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे आहेत धर्माचा तंतोतंत पालन करत आहात। त्यासाठी आमचा समाज एकजुटीनं एक दिलानं भरपूर असं काम करतात की जे आपण कल्पना करू शकत नाही। आणि गावातनं समाजाच्या वतीनं दानशूर असतात, भक्त असतात, गणेश भक्त असतात, ते आम्हाला मदत करतात। त्यांच्या स्वरूपानं ते आम्ही हे गोरगरीब जनतांना प्रसादच्या गणपतीच्या माध्यमातून हे प्रसादाचा आम्ही भव्य असा कार्यक्रम राबवत असतो। त्यासाठी आम्ही दरवर्षी जवळजवळ मला असं कळत नाही तेव्हापर्यंत पासून ह्या परंपरा भंडारीची चालू ठेवलेली आहे। आजही ही चालू आहे आणि इथून पुढं येणारी पिढी, युवक हे सर्वजण हेही चालू ठेवतील। आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून काम करून घेऊ। आज माझं वय एकूण जवळजवळ 64 वय झालेलं आहे। मी समाजात जवळजवळ मी 16-17 वर्षापासून समाजाचं काम करतो आणि मला समाजाने एक मुखाने मला अध्यक्ष केलेलं आहे। मी समाजाचा खूप खूप आभारी आहे आणि मी एक समाजाचा नौकर समजून मी समाजाचं काम करत असतो। त्या बाबतीत काही अडचण नाही। आपण समाजासाठी प्रत्येक दुःखासुखात, प्रत्येक उत्सवामध्ये सर्व पुढं असता आणि सर्व कामाची जबाबदारी घेता। आपले संभाजीनगर समाचारच्या वतीने आम्ही
आपले अभिनंदन करतो आणि आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यासोबत पैठण शहराच्या माजी नगराध्यक्षा राखीताई परदेशी आहेत. राखीताई परदेशी, आपण यावर्षी परदेशीपुरा महाराणा प्रताप गणेश मंडळाचा 80वा वर्ष साजरा करीत आहोत. त्या अनुषंगाने आज महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या या महाराणा प्रताप गणेश मंडळाला पूर्ण 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 80 वर्षापासून जी परंपरा चालू आहे ती सुद्धा परंपरा आजच्या या नवयुवकांनी सुद्धा ही अशी सुंदर अशी पुढे चालवली आहे आणि सुंदर असा हा दरवर्षीप्रमाणे हा महाभंडाराचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. यासाठी संपूर्ण राजपूत समाज, संपूर्ण जनता या प्रसादाचा लाभ घेते आणि खूप सुंदर प्रकारे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. बरं, तर अशीच परंपरा आपण पुढे कायम ठेवणार, यासाठी काय प्रयत्न करणार आपण? नक्कीच यासाठी नवयुवकच पुढे आहे. सर्व शिवराणा ग्रुप असतील किंवा आणखीन आपल्या राजपूत समाजाचे अनेक युवक असतील, सर्व कार्यकर्ते असतील, ते अगदी उत्साहाने या कार्यक्रमात भाग घेतात. गणपतीचं पूर्ण 10 दिवस आरती, तिथला हा प्रसाद, अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी तयार करतून आणि याच्यातून आपल्याला एकच मिळते की सगळे समाज बांधव हा एकत्रितपणे हा कार्यक्रम या ठिकाणी हे करत असतो. राजपूत समाजाची एकजूट या निमित्तानं दिसून येते, याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? नक्कीच राजपूत समाज हा कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात नेहमीच एकत्र येत असतो. सगळे मतभेद विसरून या गणपतीच्या 10 दिवस सगळे समाज एकत्र येऊन अगदी आनंदाने हा सण साजरा करतात आणि हा महाप्रसादाचा लाभही घेतात. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आपल्यासोबत पैठण शहर भाजप माजी अध्यक्ष सिद्धार्थ परदेशी आहेत. परदेशी साहेब, महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या वतीने आज आपण महाभंडाराचं आयोजन केलेलं आहे. या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया आहे? आज रोजी आम्ही या ठिकाणी महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादाचा आज आम्ही आयोजन केलेलं आहे. जवळपास 2,500 ते 3,000 लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात व मला तरी वाटतं का पैठण तालुक्यातील सर्वात मोठा महाप्रसादाचा भंडाऱ्याचा कार्यक्रम हा महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतो व या ठिकाणी सर्व शहरातले व ग्रामीण भागातले लोक या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेतात व सर्वांना मी आता महाराणा प्रताप गणेश मंडळ 80व्या वर्षी या ठिकाणी पदार्पण करत आहे आणि सलग 80 वर्षापासून ही परंपरा अखंडित ठेवत या ठिकाणी आम्ही सर्व रीतिरिवाज आणि नियमाचं पालन करून या ठिकाणी श्री गणेशाचं आम्ही स्थापना करतो. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.